मित्रांनो, माणसाचा मृत्यू कोणत्या कारणानं होतो, कशानं होतो आणि लोक कसा बोबाटा करतात याच्याबद्दलच मी बोलण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, आज आपल्या 1 महिना 3 दिवस अजितदादा पवार त्यांचा दुर्दैव अपघातात त्यांचं निधन झालं. संबंध महाराष्ट्र हळहळला. पण त्याच्या पाठीमागं जर इतिहासाची पानं जर आपण वाचली, इतिहास उघडून पाहिला, ऐकला, तर आपणाला बरेचसेच एक गांभीर्य गोष्टी नजरशी येतात. आज आहे धुलवड आणि ही धुलवड जी असते ह्याच्यामध्ये जिथं मराठी माणूस आहे तिथं ही धुलवड अतिशय मोठ्या प्रमाणात केली जाते. अंडी, मांस, मटण हे ह्याचा उत्साहच म्हणला तरी आज चालतो. आणि ह्याच दिवशी तुकाराम महाराजांचा एक धागाबाज फटका होऊन तुकाराम महाराजचं निधन झालं. थोड्याच दिवसात बीज बी येते. आता मित्रांनो, वास्तव्य तुकाराम महाराजांचा काळ जर पाहिला तर 1600च्या म्हणजे शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज हे भेट झाली अशी इतिहासात मध्ये सुद्धा उल्लेख आहेत. म्हणजे आता 2025 म्हणजे 21वे शतक आहे आणि शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा जर विचार केला तर 1630 शिवाजी महाराजांचा जन्म, तर साधारणपणे 17व्या शतकातली ही गोष्ट आहे. मित्रांनो, तुकाराम महाराजांचा दगाफटका झाला ही वस्तुस्थिती आहे. पण मला काय म्हणायचं आहे, तुकाराम महाराज आणि अजितदादा यांचं जसं आज आपल्याला सांगतं की तुकाराम महाराजाला एक इमान आलं आणि ते इमान घेऊन वैकुंठाला गेलं. आज तागात कोणी वैकुंठ पाहिलेला नाही. 17व्या शतकात रॉयल बंधूंनी काही इमानाचा शोध लावलेला नाही. नंतरच्या कालावधीमध्ये विमानाचा शोध लागलाय आणि इमान हे नाव बी नंतर माहीत झालं. ह्याच्या आधी काय विमान हे शब्द सुद्धा लोकांच्या कानेवर माहीत नव्हतं. उदाहरणार्थ आज इंटरनेट ही काही फार तर एक 50-60 वर्षाची ही गोष्ट आहे. इंटरनेट हा शब्द ह्याच्या पाठीमागं नव्हता. तसं विमानाचं सुद्धा एक उल्लेख नाव सुद्धा नव्हतं. नंतरच्या कालखंडामध्ये आलं आणि शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांच्या कालावधीमध्ये असं कुठे इमान नव्हतं. पण वास्तविक कसं आहे, तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये टाकल्या आणि ते कागद तरंगू लागले. तुकाराम महाराजाचा दगाफटका झाले. मित्रांनो, अजितदादांचं तसं इमान, मी तुकाराम महाराजांचं इमान पाहिलं नाही, पण अजितदादाच्या मृत्यूचं जे इमान होतं ते आपण सर्वांनी टीव्हीच्या प्रसार माध्यमाच्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून पाहिलं. पण मित्रांनो, त्या इमान ज्या वेळेला अपघात झाला त्या टायमाला 1100 ते 1500 तापमान म्हणजे 100 अंशाला चांगला चहा होतो उकळून, तर ते तापमान होतं. त्याच्यामध्ये ते दुर्दैवी त्यांचं निधन झालं. पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कागद वाचली होती. मित्रांनो, आज जशी तुकाराम महाराजांची गाथा वाचली तशी अजितदादांची कागद ती वाचलेली होती मित्रांनो. आणि ही जी मृत्यूवाजी आज महाराष्ट्र 14 कोटी लोकसंख्येचा असलेला अन्य राज्यातील लोक या मृत्यूवाचं गूढ काय आहे हे पाहण्यासाठी अनेक आंदोलन करतात, मुलाखती देतात, पत्रकार परिषद होत असतात. उदाहरणार्थ रोहितदादा पवार अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा करत आहेत. पण सरकारी एक अधिक यंत्रणा असतात, पोलीस डिपार्टमेंट असेल, CBI असेल, ED असेल, DVP काय अन्य कोणतेही गोपनीयता ही त्यांची सहजासहजी तक्रार घेते का? महाराष्ट्राचा एक चालू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचं निधन होतं आणि त्याच राज्याच्या प्रमुखाची साधी FIR दाखल होत नाही, दुर्दैव आहे. अजून जर तुम्हाला विचार करायचा असेल तर तुम्हाला सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या वेळेला मृत्यू झाला तर ते आजपर्यंत आपणाला जवळजवळ आज 400 वर्षाकडे आपण वाटचाल करत आलो. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा गुडघे आजारानं मृत्यू झाला असं एक आपणाला भासवलेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर ह्या जगामध्ये गुडघे आजार परत कोणाला झाला नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना झाला. कारण का तिथं दगाफटका होऊन त्यांचं सुद्धा दुर्दैव निधन झालं. दुसरी गोष्ट, आज जर आपण संभाजी महाराजांच्या मृत्यूचे विचार केला तर संभाजी महाराजाला औरंगजेबनं मारलं, त्यांचं प्रशासन होतं ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्या मागे जी मारणारे लोक खूप वेगळी होती मित्रांनो. हाल हाल करून त्यांचं मारलं. तसं आज ती बळसवलं का? उदाहरणार्थ संभाजी महाराजांचे मृत्यू इंद्राणीच्या डोहामध्ये टाकून देण्यात आला, विटंबना केली आणि त्यावेळी जी लोकांनी आंदोलन एकजुटी होणे म्हणून त्या तिथून साधारणपणे 2-250 खेड्यामध्ये फतवा काढला होता
आणि त्या फतव्याच्या माध्यमातून कुठं चर्चा असेल, पाटील की असेल, देशमुख असतील, सरदार, अन्य कोण राजे असतील, तर ह्यांनी त्या उठाव करायचा नाही असा ते फतवा काढला. म्हणजे संभाजी महाराजांची हत्या झाली ही गुपितच ठेवायचं असं ठरवलं. तसं अजितदादांचा जर विचार आपण केला तर अजितदादांचं मृत्यूचं गूढ दाबून ठेवण्यासाठी कुठली यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते. पोलीस डिपार्टमेंट असेल, सीबीआय असेल, SIT असेल आणि ते इमानाच असेल, इमानावाल्याची ते PRA ची कंपनी असेल, अनेक लोक त्या मृत्यूचं कारण आहे. मित्रांनो, संभाजी महाराज, शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा कालावधी जर आपण पाहिला तर 400 वर्ष या पाठीमाग आहे. पण आजपर्यंत आपणाला ह्या मृत्यूचं कारण सापडलेलं नाही. पण आपल्या हयातीमध्ये आपल्या आजोबा पंजोबा कोण आपल्या रक्तानातले असतील ते 400 वर्ष या पाठीमाग असतील. पण आपण हयात असताना एक आपल्या समाजाचा नेता म्हणा, राज्याचा प्रमुख म्हणा, धाडसी म्हणा, निर्णय घेण्याची क्षमता, एवढा मोठा माणूस दगाफटका म्हणा, अपघात म्हणा, पण ह्यांच्या मृत्यूचं कारण येत नाही. येणाऱ्या कालखंडामध्ये आपले मुलं असतील, आपली नातू असतील, ह्यांना आपण उत्तर का देणार आहे? एवढा मोठा ग्रेट माणूस आणि निर्णय घ्यायचा प्रशासनाचा वचक असणारा हा दुर्दैवी मृत्यू कसा झाला? तर मित्रांनो, ह्याच्यासाठी प्रत्येक माणसाची जनजागृती सोशल मीडियातून झाली पाहिजे आणि ह्याचं मृत्यूचं कारण शोधून काढलं पाहिजे. कारण का ही जी 400 वर्षाच्या पाठीमागे जे राजे झाले, महाराज झाले, ह्यांचे जगद्गुरु झाले, ह्यांच्यासारखा विचार आज आपणाला आपण टाळ्या वाजवणं, जयंती साजरं करणं एवढंच आहे का? तरी आपण ते वारसा जतन करून ठेवतो, त्यांची प्रेरणा मिळते. पण वास्तव्य पाहता गेलं तर 50-60 वर्षानंतर अजितदादांचं सुद्धा असंच एक पुस्तक येईल आणि त्याच्यामध्ये काय असेल पण ते सत्य घटना जर आणायची असेल तर आपणाला पुढे आणता आली पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्र लोकांनी ही चळवळ उभी करून प्रशासकावर दबाव आणून हे केली पाहिजे. आणि पुन्हा एकदा आज दुलवडीची तुकाराम महाराजांचं ध्यान झालं, आठवण आली, त्याच्या माध्यमातून त्यांचे शिष्य शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजी महाराजांचे बी आठवण आली, म्हणून आजचा व्हिडिओ बनवला. मित्रांनो, ह्या ज्या घटना आहेत हे सेम अजितदादा पवाराबद्दल झालेल्या. निधनाचं रहस्य जे आहे ते वेगळं असू शकतं, म्हणून कुठली यंत्र म्हणजे जसं औरंगजेबनं संभाजी महाराजांना हाल करून मारलं आणि त्याची माहिती या महाराष्ट्रामध्ये मराठा प्रदेशामध्ये कळून स्वराज्याला कळून म्हणून फार मोठी गोपनीयता बाळगली आणि ते बाळगली, ते यशस्वी झाले. तशी अजितदादाला यंत्रणेच्या माध्यमातून कुठं तर गोपीत ठेवून त्यांचा जे विचार होते त्याला प्रेरणा मिळेल का? तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. चांगले विचार अजितदादा हे एक विचार होते मित्रांनो, आणि ह्या विचारातून हजारो लोकांचं कल्याण होणार होतं. त्याच्यामुळं महाराष्ट्र आज जर आपण बघितलं तर कुठलीच आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, हे अधिवेशनात साधं TV सुद्धा बघू वाटत नाही. कोणाचा मेळ कोणाला नाही, कोण कसं बी बोलायला लागलं मित्र. ह्याच्यावर एक वचक पाहिजे होता, ते वचक म्हणजे अजितदादांच्यात होता. आणि पुन्हा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तुम्ही कमेंट करायचं मित्रांनो. आणि पुन्हा एकदा सर्वांना धुलवडीच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय जिजाऊ.